वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणाची बोललेले ऋषी सात भावे भरताया सात भावे भरताया वा 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 आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग संतांचे मार्ग आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोललेले ऋषी सात भावे भरताया आलो याची कारणाची सात भावे भरताया भरताया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी आ बोलिले जे ऋषी साच बावे वरताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जन. महाराज म्हणतात आम्ही याच्यासाठी आलो. कशासाठी? उद्धार या जन जड जीवा. संत येत असतात, जीवाला यावं लागतं, मात्र देवाला आणावं लागतं. देवाला आणावं लागते, देवीला आणावं लागतं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळी वणी येता निज भक्ती भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. महाराज म्हणतात पुंडलिकासाठी विटीवरचा परमात्मा आला, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी देवाला आणावं लागते. महाराज म्हणतात पापी जीव भक्त दैत्य ते मातले. तशीच ही अंबाबाई. कारण या महाराष्ट्रामध्ये 3.5 मूळपीठ सांगितले बाबा. किती? 3.5 मूळपीठ. आणि अख्ख्या भारतामध्ये किती पीठ आहे? फक्त गव्हाचं पीठ सोडून किती पीठ आहे? बोला बोला. तुम्ही काही नाराज आहे का बाबा? काही चहा बोलवू का तुमच्यासाठी? हा, 108 मूळपीठ, 108 पीठ या भारतामध्ये आहे. पण मूळ पीठ जर कधी असतील तर या महाराष्ट्रामध्ये आहे. 3.5 मूळपीठ. ती जगत जननी जगत माया आदी भवानी, ती भक्ताचा सांभाळ करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी तिचा काही जन्म नाही, ती प्रगट झाली. ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाला लागुणी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाला लागुणी, विविध तापाती करावया जाणारी. महिषासुर मर्दाला लागले, विविध तापाची करावया लागले. भक्ता लागे तू पावसे नवलाई. आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन. आईचा जोगवा जोगवा मागिन,
जोगवा जोगवा वागेल आईचा जोगवा जोगवा वागेल आईचा जोगवा जोगवा वागेल आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग आता साजनी म्हणे या विकल्प नवऱ्याचा जोडीला संग गेला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा जोगवा वागेल आईचा जोगवा जोगवा वागेल आईचा जोगवा जोगवा वागेल आईचा जोगवा जोगवा वागेल अरे जगदंबा भवानी माता दृष्टांचा संवार करण्यासाठी रक्तबीज नावाचा दैत्य मातला या पृथ्वीवरती त्यांचं भार झालं म्हणून माझ्या जगदंबा भवानी मातेने अवतार घेतला रक्तबीज नावाच्या दैत्याचा जर एक रक्ताचा बूंद जर या पृथ्वीवरती पडला तर हजारो रक्तबीज तयार होतील असुर तयार होतील कारण त्याने ब्रह्मदेवापासून वर मागितला होता दादा रक्तबीज नावाचा दैत्याचा वध माझ्या जगदंबा भवानी मातेने केला रक्तबीजा मातलेला 33 कोटी देवांना त्रास द्यायला लागला इंद्राच्या स्वर्गाला गेला इंद्राला सुद्धा थरकाप सुटला 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे सर्वांनी जगदंबा भवानी मातेची विनवणी केली माते तू कृपाळू आहे दयाळू आहे तुला अवतार घ्यावा लागतो आणि रक्तबीज नावाच्या दैत्याचा संवार करावा लागतो महाराज जगदंबा भवानीने महाकालीचा अवतार घेतला आणि रक्तबीजाचा वध केला पण अख्खं रक्त माझ्या जगदंबा भवानी मातेनं पिऊन घेतलं क्रोधाने लाल झाली क्रोधाने लाल झाली क्रोध अनावर झाला जगदंबा माई ती कालिंका माई माझ्या जगदंबा भवानी मातेचे अनेक रूप आहे अनेक रूप आहे महाराज ती शांत होत नव्हती म्हणून स्वतः भगवान शिवाने तिचा क्रोध थांबवण्याचा प्रयत्न केला आणि या पृथ्वीचा सारा माझ्या जगाच्या मालकानं घ्यावा कैलासपती भोलेनाथाने घ्यावा कैलासपती भोलेनाथ या पृथ्वीवरती खाले पोहडले आणि ज्या मार्गाने ती कालिंका येत आहे त्या मार्गाने तिचा पाय भगवान भोलेनाथाच्या छातीवरती पडला बघितलं तर काय आपल्याच्यानं अपराध घडला आपल्याच्यानं अपराध घडला म्हणून जीभ बाहेर काढली दादा अनेक रूप माझ्या जगदंबा भवानी मातेचे आहे पहिलं मूळ पीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माझे पैठणचे नाथ बाबा गेले पैठणचे नाथ बाबा गेले आणि त्या अंबाबाईकडे बघून विठोबा रायाचं वर्णन करायला लागले पांडुरंगाचं वर्णन करायला लागले काही जगदंबा भवानी मातेचे भोपे भक्त आले म्हटले ओ नाथ बाबा अहो तुम्ही कोणाच्या रावडात उभे वर्णन कोणाचं करतात ही जगदंबा आहे ही महालक्ष्मी आहे ही अंबाबाई आहे आणि तुम्ही पांडुरंगाचं वर्णन करतात अरे पांडुरंग परमात्मा आणि माझी अंबाबाई वेगळी नाही तो विठ्ठल सुद्धा अंबाबाई आहे आणि अंबाबाई सुद्धा विठ्ठल आहे मग एवढं बोलतात ना तुम्ही सांगा ना मग तुमच्या अंबाबाईची वारी कधीची आहे नाथबाबांनी सुंदर गोड सांगितलं स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडूप घातला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडूप घातला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला चारही वेदाचा बाई फुलवरा बांधला चारी वेदाचा बाई फुलोरा बांधला शास्त्रानुवादती तुझा गोंधळ मांडला तुझा गोंधळ मांडला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो
अंबाबाईच्या रावणामध्ये ज्या वेळेला वर्णन करायला लागेल स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा मंडोप घातला, स्वर्गामध्ये सुद्धा तुझा मंडोप आहे, त्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये वर्णन चालू आहे. दादा, अंबाबाईचा गोंधळ सामान्य समजू नका तुम्ही. अंबाबाई म्हणजे सामान्य नाही. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मुळे. आओ नाथ बाबा, तुम्ही ज्या अंबाबाईचं वर्णन करतात, ज्या पांडुरंगाचं वर्णन करतात, मग सांगा वारी कधीची आहे तुमच्या अंबाबाईची? आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. कुंडलिका देवाच्या शोभे वाळवंटी हो. अहो आषाढी कार्तिकीला माझ्या अंबाबाईची वारी आहे, माझ्या पांडुरंगाची वारी. हीच अंबाबाई तो पांडुरंग आहे आणि तोच पांडुरंग ही अंबाबाई आहे. ऐका, माझी अंबाबाई विटेवरती उभी आहे, कटेवरती हात आहे. विटेवरती उभी आहे, कटेवरती हात आहे म्हणा. नाथ बाबांनी वर्णन केलं, एका जनार्दनी अंबा उभी करते ओळी कटी वो, एका जनार्दनी आंबा उभी करणे वनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करते ओळी कटी वो. एका जनार्दनी आंबा उभी करणे वनी कटी हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई बाबुरीचा. उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई बाहुलीचा. हे उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई बाहुलीचा. उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई बाहुलीचा बोल. किती वर्णन केलं, अनेक संतांनी वर्णन केलं दादा. नाथ बाबांनी वर्णन केलं, तुकोबारायांनी वर्णन केलं, निडोबारायांनी वर्णन केलं, माझ्या जनाबाईनं वर्णन केलं. नाथ बाबाचा एक गोड अभंग आहे, भारुड आहे. सत्वर पावगे मला बाबानी आई रोडगाव येईल तुला, सत्वर पावगे मला बाबानी आई रोडगाव येईल तुला. सत्वर पावगे मला मारे गोडगावा येईल तुला, सत्वर पावगे मला मारे गोडगावा येईल तुला. अरे कोणता सासरा दादा, कोणती सासू, कोणती जावा, कोणता धीर, कोणता मुलगा, कोणती ननद, याच्यामध्ये फार मोठं रहस्य आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विकार म्हणजे या देहातले जाऊ द्या, अविवेक जाऊ द्या. अविवेक म्हणजे हा सासरा आहे.